सुरुवातीला कंटाळवाणं वाटणारं हे शहर आता आपलंसं वाटायला लागलं. कारण जीवाला जीव देणारे मित्र आणि आपलंसं करणारी ही माणसं. आता तर इकडे येण्यासाठी मी नेहमी कारणच शोधत असतो. आणि ह्यावेळीचं कारण ठरलं ते म्हणजे निखिलची एंगेजमेंट. आणि सकाळी सकाळी ह्या प्रवासाची सुरुवात झाली ती म्हणजे गरमागरम पोहे खाऊन. तोपर्यंत अजून एकाने एंट्री मारली. पुण्यामधून आम्ही चौघांनी फलटणच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. सकाळच्या कोवळ्या उन्हातून प्रवास करून आम्ही सासवडमध्ये पोहोचलो आणि गॉगलची खरेदी करून पुढची वाट धरली. आणि वाटेत पुन्हा एक थांबा घेतला, तो म्हणजे निरागावच्या स्टँडवर असणाऱ्या ह्या छोट्याशा टपरीतली गरमागरम भजी आणि चटकदार मिसळ खाण्यासाठी. तसं फलटण शहर माझ्यासाठी काही नवीन नाही. 2-3 वेळा इथं चांगलाच रुळलोय मी. पण प्रत्येक वेळी हे शहर मला नवीनच वाटतं. घरी गेल्या गेल्या इथं पाहुणचाराला सुरुवात होते. कितीही नको म्हटलं तरी आपुलकीनं खायला घालणारी इथली माणसं मला खूप भावतात. आणि निखिलची मित्रमंडळी तर विचारूच नका. ती तर कधी आपलीशी होऊन गेली समजलंच नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो आणि अजून सगळे भेटतच गेले. कॉलेजपासून एकत्र असणारी ही मंडळी जसजशी लग्न होतील, जबाबदाऱ्या पडतील, तसतशी थोडीशी का होईना पण दूर जायला लागली. सुरुवातीला 10-12 जणांचा असणारा आमचा ग्रुप आता 7-8 जणांवर येऊन पोहोचलाय. कधी कधी तर भीती वाटते, शेवटी कदाचित आपण एकटं तर नाही ना पडणार. असो, चालायचंच. निखिलचा साखरपुडा तर एकदम धुमधडाक्यात पार पडला आणि आम्ही येथेच भोजनाचा आस्वाद घेतला. कॉलेजमध्ये कधी मुलगीला भाव न देणारा भाऊ वहिनींसाठी गुडघ्यावर बसला आणि खऱ्या संसाराची इथनं सुरुवात झाली. आणि इकडे नवरा नवरीचे फोटोशूट बघून ह्या कार्यकर्त्यांना आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली. संध्याकाळी मित्रांसोबत थोडा वेळ क्रिकेट खेळलो आणि मग रात्रीची एक मैफिल. असं वाटतं की मित्रांसोबतची ही वेळ कधीच संपू नये, कारण यांच्यासोबत असलं की आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम क्षणात गायब होतात. पण काय करणार, पुन्हा दुसऱ्या दिवशी जबाबदारीचं ओझं उचलायला परतीची वाट धरावी लागते. हे असं चालायचंच नाही का? बाकी काय, निवांतच.